तर आज अचानक आमचं ठरलं की आपण जाऊया वीरला म्हणजे नाथाच्या दर्शनाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लोणंदमध्ये गेलो. लोणंदमध्ये गेल्यानंतर पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून पुढे गेलो तर आम्हाला ट्रॅफिकच लागलं. जर वेळेस कुठे निघायचं म्हणलं की पहिल्यांदा आम्ही ट्रॅफिकमध्येच जाऊन अडकतो. त्यानंतर शिरवळ हायवेला लागलो. मला तिथे हा कारखाना दिसला. मला तर माहीत नाही हा कारखाना कोणता आहे. तो मला माहीत असेल नक्की कमेंट करा. त्यानंतर आम्ही वीरच्या इथं पोचलो. वीरच्या इथं पोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही गाडी पार्क केली. गाडी पार्क करण्यासाठी आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर पायऱ्यावरून खाली उतरलो. तर बैलांना पण दर्शनासाठी आणलं होतं, कारण की त्यांची बैलगाडा शर्यत होती दुसऱ्या दिवशी, म्हणून त्यांना आदल्या दिवशी देवाच्या पाया पडून त्यांच्या चरणी डोकं टेकवून नेलं होतं. आम्हाला पोचायला 2 वाजल्या होत्या दुपारच्या, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती, थोडीशीच गर्दी होती. लोक दर्शनाला आली होती, पण त्यांचं दर्शन झालं होतं आणि ते बाजूला बसले होते. त्यामुळे आम्ही झटपट आतमध्ये गेलो, पाया पडलो. पाया पडल्यानंतर मी इकडं तिकडं व्हिडिओज काढत होतो. तेवढ्यात आम्हाला एक मित्र भेटला, तो म्हणजे तो आमचा जिथला फलटणचा होता. तो सुद्धा दर्शनालाच आला होता. मी जाईल तिकडे माझा एक मित्र तर नक्कीच भेटतो. मित्रांनो, आपले मित्रच तेवढे जास्त आहेत ना. देवळाच्या आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आम्हाला 2 मिनटं थांबायला सांगितलं, कारण की तिथली साफसफाई चालली होती. साफसफाई चालली होती म्हणून आम्ही थोड्या वेळ बाहेर थांबलो. बाहेर थांबल्यानंतर त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं. आतमध्ये गेलो. मला माहीत नव्हतं की व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की फोन ठेवून द्या. त्यानंतर मंदिराची एक प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ऊस पिलो. ऊस पिल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाण्यासाठी, कारण की फलटणला जाऊन अजून बाकीची कामं पण आवरायची होती, त्यासाठी आम्ही लवकरात लवकर घरी निघून आलो.